मुंबई गोवा महामार्गावर नागेठाणे इथं मोठी वाहतूक कोंडी झाली होती। वाकड ते कोलेटीपर्यंत 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे आणि अरुंद रस्त्यामुळे सातत्यानं वाहतूक कोंडीचा त्रास होतोय। पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायतीची केंद्र सरकारच्या आदर्श महिला स्नेही या उपक्रमासाठी निवड झाली आहे। केंद्रीय स्तरावर ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळेल असा विश्वास सरपंच पांडुरंग देवमारे यांनी व्यक्त केला आहे। साई संस्थानला 1 कोटी 2 लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे। मुंबईतले साई भक्त रुपेन चोक्सी यांनी साई संस्थानला ही देणगी दिली। यावेळी साईबाबा संस्थाननं दानशूर साई भक्तांचा सत्कार केला। पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन इथल्या हनुमान मंदिरात दर्शन घेतलं। बागेश्वर बाबांना बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। बीडमध्ये एकाच दिवसात 30 लाख वृक्ष लागवडीचा विक्रम करण्यात आला। मात्र सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळेंनी त्यावरून टीका केली। वृक्ष लागवड ही केवळ इव्हेंट म्हणून न करता झाडांचं संगोपन आणि संवर्धन महत्त्वाचं आहे। निदान बीड रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील झाडांची तरी जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी अशी अपेक्षा ढवळेंनी व्यक्त केली। जालन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्ते गजानन उगलेंनी प्रकृती खालावली आहे, त्यामुळे त्यांचं काही बरं वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा दुप्पट करण्याचा आमिष देऊन नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार पालघरमध्ये घडलाय। तब्बल 2 कोटी 39 लाखांचा गंडा घालणाऱ्या कंपनी मालकाला अखेर पालघर पोलिसांनी अटक केली। मंगेश काळोखे हत्या प्रकरणी महेंद्र थोरवेंनी सुधाकर घारे आणि भरत भगत हेच मुख्य सूत्रधार असल्याचा पुनरुच्चार केलाय। पोलिसांकडे सबळ पुरावे असूनही आरोपींना अटक होत नाही अशी टीकाही थोरवेंनी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरण, मोबाईल आणि आर्थिक व्यवहारातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। शकील शेख असा मृत व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत 7 आरोपींना ताब्यात घेतले। दिल्लीत मध्यरात्री पोलीस एमसीडी पथकावर दगडफेक झाली। दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोलीस पोहोचले होते, तेव्हा जमावानं कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केली। नवी मुंबईत अवैध वेश्या व्यवसायाचा तुर्भे पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पोलिसांनी बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवून संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवत 13 गुंतवणूकदारांना गंडा घातलाय। ग्राहकांना तब्बल 2 कोटी 39 लाखांचा गंडा घातलाय। गंडा घालणाऱ्या खासगी कंपनी मालकाला पालघर पोलिसांनी अटक केली आहे। 13 गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे।